2019 से 2024 पर्यंत काय काय मुद्दे लोकसभामध्ये घेतले, काय काय काम केले. एक छोटासा काम सांगतो. जालना रोडवर आज सगळे या शहरवासियांना विचारा, जालना रोडवर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा स्मारक येत होता. हे सगळ्या लोकांनी त्याचं समर्थन केलं होतं. मी विरोध केला होता, एकटं मी विरोध केलं होतं. आणि मी म्हटलं होतं की आपल्याला खऱ्या अर्थाने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना आपल्याला श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या नावाने एक हॉस्पिटल उभारा तिथे. आणि आज त्याच ठिकाणी 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. बहुतेक 2026 पर्यंत ते कंप्लीट होणार. त्याच्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न केलं, लोकसभेमध्ये अनेकदा मुद्दा उपस्थित केलं, डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये उपस्थित केलं, कोणीही ऐकायला तयार नाही होते. नाइलाजाने इम्तियाज जलीलला मुंबई हायकोर्टामध्ये PIL दाखल करावे लागले आणि कोर्टाने त्याची दखल घेतली. म्हणून आज तिथे एक 400 बेडच्या हॉस्पिटल तयार होत आहे. हे कोणाच्यासाठी? सगळ्या गोरगरिबांसाठी आहे. आणि आता आणि फक्त असं नाही आहे की मी याच्यासाठी राजनीती केली की नाही बाबा